लिहा TAUTOLOGY tautology. Come on. Types of statement pattern मध्ये फर्स्ट tautology लिहा. Tautology काय असतं? हां, if all the entries, लवकर लिहा चला फास्ट. If all the entries in the last column, if all the entries in the last column, मला आवाज मागे लिहायचा आहे लवकर. हां, if all the entries in the last column are true, all the entries in the last column are true, then it is tautology. Contradiction. Contradiction. Yeah. If all the entries in the last column are false, if all the entries in the last column are false, then it is contradiction. Then it is contradiction. शेवटच्या कॉलमच्या सगळ्या एंट्री जर फॉल्स असतील तर कॉन्ट्रडिक्शन असतो. शेवटच्या कॉलमच्या सगळ्या एंट्रीज जर का ट्रू असेल तर हे टॉटोलॉजी असतं, लक्षात ठेवा. चालेल. अँड देन कॉन्टिजेन्सी थर्ड. लिहा contingency. If contingency, a statement pattern, if a statement pattern neither tautology nor contradiction, if a statement pattern neither tautology nor contradiction, then it is a contingency. If a statement pattern neither tautology nor contradiction, then it is a contingency. ओके, आता लक्ष द्या. त्यासाठी 2 मिनिटं इकडे लक्ष द्या. टेबल तुमच्याजवळ आहेच, एकदा आपण टेबल तयार करू. इकडे बघा सगळ्यांनी. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा किती कनेक्टिव्ह आहेत? 5. कुठले कनेक्टिव्ह आहेत लक्षात ठेवा? P अँड Q. सांगा, याला म्हणतात अँड. अँड म्हणजे काय असतं? कंजंक्शन की डिस्जंक्शन? कंजंक्शन. ओके, सांगा बरं काय असतं? T F. हे बघा, TT TF FT FF. बरं आहे? TT TF FT FF. बरं आहे? ओके, आता बाळांनो प्रवीण सर हे बघा ना काय आहे त्याचं, हे करा बरं, तो स्पीकर आहे ना दुसरा. बघा, ए दुसरं काय असतं? P or Q. सांगा PQ PR Q मध्ये काय असतं बघा. हां, T F T F. बरं आहे? हे सेमच असतं. TTDF FTFF TTDF FTFF. बरं आहे? सांगा बरं अँड मध्ये काय असतं? TFFF. शिकला पण हे? येस. और मध्ये काय असतं बघा? TTF. ओके, आता P आहे हा निगेशन P आहे. T चं F, F चं T. येस येस. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट, त्यानंतर इथे करू आपण. हां, बघा, P कंडिशनल Q. सांगा P कंडिशनल Q कसा असतो? तुम्हाला एवढं समजायला पाहिजे. T F काय असतं? T F E T. ओके, झालं. आणि
नंतर काय असतं लास्ट, बोला लास्ट मध्ये जर का बघितलं तर तुम्हाला सगळं समजेल. बोला पी क्यू पी कंडिशन एफ टी एफ एफ काय असतं टी एफ एफ टी टी एफ एफ टी बरोबर आहे. हा येतं आता. अरे ओके नाही. हां बघा काय असतं याचं. आता मला हे सांगा, हे झाले सगळे टेबल बरोबर आहे. आता या टेबलमध्ये सांगा याला काय म्हणतात रे, अँड. त्यालाच काय म्हणतो आपण कंजंक्शन. लक्षात ठेवा. हां यालाच काय म्हणतो आपण ऑर. या ऑरलाच आपण काय म्हणतो डिसजंक्शन. नवीन लोक आहे ते लक्ष द्या, बाकी जुन्या लोकांना माहीतच असेल. याला आपण काय म्हणतो निगेशन. नॉट म्हणतो, टीचा एफ होतं एफचं टी होतं बरोबर आहे. यालाच काय म्हणतो आपण कंडिशनल. कंडिशन म्हणजे ॲरोच्या आधीचा कोण आहे पी, ॲरोच्या नंतरचा कोण आहे क्यू, म्हणजेच काय असतं ई पी देन क्यू. करेक्ट आहे. आणि याला काय म्हणतो सांगा पी आय डबल एफ इफ अँड ओनली इफ काय असतं क्यू. याला कंडिशनल की बाय कंडिशनल, बाय कंडिशनल. आता ट्रूथ टेबल कसे तयार करायचे थोडं लक्ष द्या इकडे. ओके व्हेरी सिम्पल. ओके टाईप नंबर 6 मध्ये बघा क्वेश्चन नंबर 22 दिला आहे तुम्हाला. दिला आहे बघा प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर द फॉलोइंग. तुम्हाला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. ओके आता ट्रूथ टेबल कसा प्रिपेअर करायचा त्याचे काही लॉजिक असतात बघा. त्यातलं पहिलं दिलं आहे निगेशन पी फर्स्ट अँड क्यू. आता इकडे लक्ष द्या निगेशन पी अँड क्यूचं काय करायचं इकडे लक्ष द्यायचं माझ्याकडे. आता सगळ्यात पहिले स्टेटमेंट किती आहे सांगा. दोनच स्टेटमेंट आहे. कुठले पी आणि क्यू. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे सगळ्यांनी पी आणि क्यू. तर सगळ्यात पहिले लिहायचं पी नंतर लिहायचं क्यू. लिहिलं येस. आता निगेशन कोणाचं आहे ते लिहायचं. सांगा कोणाचं निगेशन आहे पीचं ते लिहायचं म्हणजे निगेशन पी ज्याचं आहे तेच लिहायचं फक्त बस. पहिले पी क्यू बेसिक इनपुट्स द्यावेच लागतात. नंतर ज्याचं निगेशन आहे तो निगेशन पी. आणि मग काय करायचं वैष्णवी लक्ष वेगळे आहे. मग काय करायचं या निगेशन पीचं क्यू सोबत काय घ्यायचं सांगा अँड. काय बोलू मी सांगा निगेशन पीचं क्यू सोबत काय घ्यायचं सांगा अँड. ओके आता कसं होईल सांगा. जसं फॉर एक्झाम्पल टी 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 एफ एफ टी एफ एफ हे तर फिक्सच असतं. हे तर पाठच झालेलं असतं. टी डी डी एफ एफ टी एफ एफ. काय बोलू मी टी डी डी एफ एफ टी एफ एफ. आता पी आहे की निगेशन पी आहे निगेशन पी. निगेशन पी म्हणजे समजलं काय ज्या काय पीच्या एंट्री आहे त्या सगळ्या एंट्री काय करायच्या चेंज करायच्या. ट्रूचं फॉल्स फॉल्सचं ट्रू. निगेशन सांगा पीच्या सगळ्या एंट्री टीचं एफ टीचं एफ एफचं टी एफचं टी. आता काय करायचं सांगा. ओके पहिले कोण आहे निगेशन पी नंतर कोण आहे क्यू. या दोघांमध्ये कोण आहे अँड. म्हणजे हा टेबल. पण तुम्हाला इथं समजायला पाहिजे पहिला प्रेफरन्स कोणाचा निगेशन पीचा आणि दुसरा क्यूचा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही टी एफ बघणार की एफ टी बघणार एफ टी. कारण पहिले निगेशन पी आहे मग एफ टी कॉम्बिनेशन अँड मध्ये काय असतं. चला बघा अँडच्या टेबलमध्ये जा. सांगा एफ टी कॉम्बिनेशन काय असतं एफ असतं बरं आहे. सांगा एफ एफ की हा एफ एफ. शेवटी एफ 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 एफच असतो पण पहिला प्रेफरन्स निगेशन पीला आहे बरोबर आहे. सो लक्षात ठेवा एफ एफ. सांगा एफ एफ काय असतं जा बघा एफ 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 नंतर हां टी डी बघा ना अँडच्या टेबलमध्ये किती असतं टी आणि नंतर. आता तुम्ही सांगा एफ टी की टी एफ. पहिला प्रिफरन्स हा नंतर प्रिफरन्स क्यूला बरोबर आहे. ओके सो टी एफ कॉम्बिनेशन अँडमध्ये काय असतं बोला टी एफ कॉम्बिनेशन अँडमध्ये काय असतं एफ असतं. खतम. मग आता मला हे सांगा हा झाला ट्रूथ टेबल. लक्षात ठेवा 2 मिनिटं थांबा. याला डेकोरेशन करायचं थोडं. काय करायचं डेकोरेशन. बघा दिस इज द ट्रूथ टेबल. आता मला हे सांगा या ट्रूथ टेबलमधला जो लास्ट कॉलम आहे कोण आहे लास्ट कॉलम. जे दिलेलं स्टेटमेंट असतं जे दिलेलं स्टेटमेंट लास्ट कॉलममध्ये येत असतं. सांगा त्याच्या सगळ्या एंट्री ट्रू आहे की फॉल्स आहे. बोला बोला सगळ्या एंट्री ट्रू आहे का नाही. जर का त्याच्या सगळ्या एंट्री ट्रू असेल तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटोलॉजी म्हणतात. जर का सगळ्या एंट्री फॉल्स असेल त्याला काय म्हणतात कॉन्ट्रडिक्शन. आणि जर का टॉटोलॉजी नसेल आणि कॉन्ट्रडिक्शनही नसेल तर त्याला म्हणतात कॉन्टिजन्सी. काय लिहायचं कॉन्टिजन्सी. तर आन्सर कसं लिहायचं थांबा कन्क्ल्युजन द्यायचं असते. कन्क्ल्युजन द्यायचं आहे. ओके गिवन स्टेटमेंट पॅटर्न. थांबा रे मी काय म्हणताय गिवन स्टेटमेंट पॅटर्न आवाज आवाज गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज नायदर tautology tautology and nor contradiction.
दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न हे टॉटॉलॉजी नाही आहे आणि कॉन्ट्रडिक्शनही नाही आहे. टॉटॉलॉजी नाही म्हणजे सगळ्या ट्रू नाही आहे, कॉन्ट्रडिक्शन नाही म्हणजे सगळ्या फॉल्स नाही आहे. सो गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, हेन्स इट इज कॉन्टिजन्सी. इट इज कॉन्टिजन्सी. आर यू गेटिंग? येस. अशा प्रकारे आन्सर द्यावा लागेल. या सेकंड सिंपल आहे एकदम. 2 मिनिटं थांबा. पी ॲरो पी ऑर क्यू सांगा. ए पी ऑर ओ पी ऑर क्यू काय असतं सांगा. स्टेटमेंट पॅटर्न कुठले कुठले आहेत सांगा. बोला स्टेप बाय स्टेप घ्या. बोला 2च आहे पी आणि क्यू. हां सगळ्यात पहिले काय करायचं पी नंतर क्यू नंतर काय करायचं बॉटम रूलनुसार छोटे छोटे ब्रॅकेट जोडायचे. सांगा कुठला ब्रॅकेट जोडू. मला असं वाटते मी कळायला पाहिजे पी की पी ऑर क्यू. पी ऑर क्यू. से येस येस. आणि नंतर काय करायला पाहिजे या पीचं कंडिशनल घ्यायला पाहिजे. कोणासोबत पी ऑर क्यू सोबत. कारण की दिलेला स्टेटमेंट पॅटर्न सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये येणं गरजेचं असते आणि आपण काय करतो स्टेप बाय स्टेप ते जॉईन करत जातो. शेवटी लॉजिकल कनेक्टिव्ह आहे. इथे कनेक्टिव्ह आहे इथे कनेक्टिव्ह आहे. छोटं 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 जॉईन करत जायचं आणि जे दिलेलं असते ते सगळ्यात लास्ट कॉलममध्ये आलं पाहिजे. बघा कसं केलं स्टेप बाय स्टेप. बोला सगळ्यात पहिले काय पी नंतर काय क्यू नंतर काय पी ऑर क्यू आणि नंतर काय करायचं पीचं पी ऑर क्यू सोबत म्हणजे पहिल्या कॉलमचं थर्ड कॉलम सोबत काय करायचं कंडिशनल. आर यू गेटिंग? येस. तुम्ही कॉलम नंबर टाकले तरी चालतात. दिस इज द कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 कॉलम नंबर 3 कॉलम नंबर 4. से येस येस. माझा आवाज येत आहे की स्पीकरचा आवाज येत आहे. अरे माझा आवाज येत आहे की स्पीकरचा येत आहे. अरे आवाज कोणाचा येत आहे. हां माझा येत आहे की स्पीकरचा येत आहे. अरे बोला ना. हां चला बोला. हां बोला काय करायचं कमान. हां 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 घाबरून कमी आहे. हे तर फिक्स असतं. टी 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 एफ एफ टी एफ एफ. से येस येस. आता पी आहे की पी ऑर क्यू आहे. मग टी टी डी एफ एफ टी एफ एफ मध्ये पी ऑर क्यूचं डायरेक्ट येतं. हे काय टी टी डी एफ एफ टी एफ एफ मध्ये पी ऑर क्यू डायरेक्ट येतं. बोला काय असतं टी 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 एफ. हो म्हणा. आता कोणाचं आहे सांगा. पी म्हणजे फर्स्ट कॉलम पी ऑर क्यू म्हणजे थर्ड कॉलम. या दोघांमध्ये काय कंडिशनल. से येस. मग सांगा काय करायचं. बोला टी टी सांगा. टी टी कंडिशनल मध्ये काय असतं. टी टी कंडिशनल मध्ये काय असतं टी नंतर टी की टी 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 पहिला आणि तिसरा हां टी 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 नंतर एफ टी एफ टी टी आणि नंतर एफ एफ टी. सांगा सगळ्या कॉलमच्या लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्री काय आल्या ट्रू आल्या आहेत. काय आल्या आहेत सांगा ट्रू. तर इथं काय लिहायला सांगा. हां हां टॉटॉलॉजी नाही लिहायचं फक्त गदळे हो. बोला काय लिहिलं. ऑल एंट्रीज इन लास्ट कॉलम आर काय ट्रू. ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू. सगळ्या एंट्रीज ट्रू आहे. हेन्स इट इज हां टॉटॉलॉजी. समजलाय? येस. तुम्हाला टेबल तयार करता आला पाहिजे फक्त. हां आता थर्ड साईश तुला मला सांगायचं आहे टेबल. चल बोल साईश. निगेशन पी बाय कंडिशनल क्यू कसा करशील स्टेप बाय स्टेप. हां सगळ्यात पहिली इनपुट्स पी आहे येस क्यू आहे येस. आता निगेशन कोणाचं आहे तो लिहून घ्यायचा. निगेशन पी लिहिला ओके. आणि आता काय करायचं या निगेशन पीचं क्यू सोबत बाय कंडिशनल घ्यायचं. तुमची इच्छा असेल तर कॉलम नंबर 1 2 3 आणि 4. कॅन यू सॉल्व. येस. इनपुट सेम असतात. बोला टी 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 एफ एफ टी एफ एफ क्यू. पी आहे की निगेशन पी आहे. पीच्या सगळ्या एंट्री चेंज करा. सांगा टीचं एफ टीचं एफ एफचं टी एफचं टी. आणि आता काय करायचं निगेशन पीचं क्यू सोबत बाय कंडिशनल. हे बाय से येस येस. निगेशन पीचं म्हणजे पहिला प्रेफरन्स कोणाला पीला की निगेशन क्यूला. अच्छा निगेशन पीचं क्यू सोबत आहे ना. हां म्हणजे कॉलम नंबर 3 आणि कॉलम नंबर 2. तर पहिला प्रेफरन्स कोणाचा आहे कॉलम नंबर 2 ला की 3 ला. म्हणजे कुठली एंट्री टी एफ की एफ टी. सांगा एफ टी बाय कंडिशन मध्ये काय असते. बघा बाय कंडिशन. हां एफ टी एफ एफ टी एफ 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 टी डी टी एफ खतम. सांगा काय लिहा टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजन्सी आहे.
मग कॉन्टिजेन्सीचा आन्सर कसं लिहिलं पाहिजे? हां, द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन, हेन्स इट इज कॉन्टिजेन्सी. याचा 1 मार्क आहे. 3 मार्कापैकी 2 मार्क त्याचे आहे, 1 मार्क कन्क्लुजनचा आहे. नाही, कॉन्टिजेन्सी यू हॅव टू राईट एव्हरीथिंग. लक्षात द्या, तसं नाही लिहायचं कॉन्टिजेन्सी. फक्त टॉटॉलॉजी असेल तर असं लिहाल काय? इफ ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर ट्रू. कॉन्ट्रडिक्शन असेल तर काय लिहाल? इफ द ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर फॉल्स. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट, चला इथे लिहाल, कन्क्लुजन लिहाल. येस, नेक्स्ट. चला पुढे पुढे पुढे. क्वेश्चन नंबर 23. कम ऑन, क्वेश्चन नंबर 23. हां, त्यातला फर्स्ट बोला काय दिलाय? पी कंडिशनल क्यू, आवाज नको आहे, अँड क्यू कंडिशनल पी. हां, ए सांगा कोण कोण आहे? बोला, घाबरू नका. पहिले पी क्यू, स्टेप बाय स्टेप. हां, बॉटमासनुसार छोटे छोटे ब्रॅकेट तयार करायचे म्हणतात. लक्ष दे. हां, पहिले पी, नंतर क्यू, नंतर पी कंडिशनल क्यू, नंतर बोला बोला ना, पी क्यू, पी कंडिशनल क्यू. आता काय? पी कंडिशनल क्यू च क्यू सोबत अँड. समजलंय? हो म्हणा, हो म्हणा. ओके, आणि आता हे जे आन्सर आलं त्याचं पी सोबत काय? कंडिशनल. सर ते खूप लेंदी होत आहे. मग लेंदी होत आहे तर कॉलम नंबर टाका, त्याच्यावर सॉल्व करा. कसं? 1 2 3. हा कॉलम नंबर कोण आहे? 4. आता एवढं मोठं लिहायचं जर जीवावर येत असेल तुमच्या, तर मला हे सांगा, हे मिळून कोण झाला? कॉलम की कॉलम नंबर 4? कॉलम नंबर 4 च पहिल्या कॉलम सोबत काय आहे? कंडिशनल. आणि मिळून कॉलम नंबर 5 तयार झाला. असं लिहू शकता तुम्ही. साधी गोष्ट आहे. एवढं मोठं लिहायला जर का जास्त, आता ठीक आहे, आता तर छोटे आहेत, पुढे पुढे तसे मोठे येतात. आणि सगळ्या शेवटच्या कॉलममध्ये ही एंट्री आली पाहिजे पूर्ण फायनल. तर आपण छोटे छोटे ब्रेक करत करत जातो. तर जर का स्टेटमेंट पॅटर्न खूप लेंदी होत असेल तर तुम्ही कॉलम नंबर टाकले तरी चालतात. समजलाय? पुन्हा एकदा सांगताय. पी क्यू, पी कंडिशनल क्यू म्हणजे 3 नंबरचा कॉलम. पी कंडिशनल क्यूचं क्यू सोबत अँड घेतलं तर 4 नंबरचा कॉलम. म्हणजे हा सगळा कॉलम नंबर किती झाला बोला? 4. तर या कॉलम नंबर 4चं पी, बी म्हणजे कॉलम नंबर 1 सोबत काय? कंडिशनल. त्यात प्रिफरन्स पहिले कॉलम नंबर 4 ला आहे. से येस? येस. आणि चला सांगा आता, एकदा हे बरोबर झालं तर बाकी तुम्ही करू शकता. सांगा काय असतं एंट्री? बोला. टी टॅ टॅ ॲप ॲप टॅ ॲप ॲप टी 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 एफ एफ टी एफ एफ. बरोबर आहे? येस. सांगा पी की बी कंडिशनल क्यू? पी कंडिशनल क्यू. चला कंडिशन मध्ये या. हां, सांगा. टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी. झालं? सांगा आता पी कंडिशनल क्यू म्हणजे कॉलम नंबर 3 आणि क्यू म्हणजे कॉलम नंबर 2 यांच्यामध्ये काय? 3 आणि 2 मध्ये अँड. चालेल? सांगा पहिला प्रिफरन्स कोणाचा? 2 ला की 3 ला? 3 ला. याला. हां, सांगा. टी डी टी. व्हेरी गुड. हां, एफ एफ एफ. व्हेरी गुड. हां, टी डी टी डी टी. आणि नंतर टी एफ टी एफ टी एफ एफ. ओके, चालेल. नेक्स्ट. आता बघा. हां, आता एक लक्ष द्या बाळांनो. हा कॉलम नंबर 4 आहे. से येस? हा कॉलम नंबर 4 आणि हा कॉलम नंबर 1. मग कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 1 मध्ये काय सांगा? कंडिशनल. काय सांगा? कंडिशनल. हे पहा, पहिला प्रिफरन्स याला. आता तुम्ही एक काम करायचं, सर हे टेबल आयुष्यभर लक्षात नसतात, हे पाठ झाले पाहिजे. आता कसं सांगतो मी टेक्निक, तिकडे न बघता आन्सर कसं काढायचं. सगळ्यात पहिले तर कंडिशनल तुम्हाला माहित पाहिजे. कंडिशनलचा हा टेबल आहे. से येस? येस. कंडिशनलच्या टेबलमध्ये एकच एंट्री फॉल्स असते. कुठली? सेकंड नंबरची. कुठली? टी एफ वाली. बघा ना, टी एफ वाली एंट्री फॉल्स असते, बाकी सगळ्या ट्रू असतात. बस एवढंच लक्षात ठेवा की टी एफ फॉल आहे. मग आता तिकडे बघायची गरज काय? बघा. हां, 4 आणि फर्स्ट. हां, एकच फॉल्स आहे, टी एफ वाली. कुठली? हां, सांगा. टी डी. बघू सगळा तिकडे. एफ टी टी एफ एफ एफ. बघायची गरजच नाही. समजलाय की नाही? समजलाय? आता ठीक आहे, स्टार्टिंग आहे म्हणून आपण तिकडे बघतो 10 वेळ, पण त्यांनी तुमचं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन होऊ शकते. 10 वेळ तिकडे बघल्याने चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. समजलाय की नाही? एक फिक्स लक्षात ठेवायचं. आता मी सांगतो तुम्हाला कसं, न बघता कसं लक्षात ठेवायचं. हां, सांगा. टोटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजेन्सी आहे? कन्क्लुजन लिहाल बरोबर? येस. ओके, नेक्स्ट. आता इकडे बघा. ए सेकंड, पी अँड क्यू कंडिशनल निगेशन पी. हां, पी अँड क्यू कंडिशनल निगेशन पी. सांगा काय करायचं? स्टेटमेंट तयार करायचं आहे. दिशा. दिशाच नाव आहे तुझं? सांग ना मग. हां, पी क्यू
पहिले निगेशन बघायचं कोणाचं आहे का, आहे का, कुणाचं आहे ते लिहून घ्यायचं. हां आता बोल, आता बरोबर आहे. आता बॉटम नुसार छोटे छोटे ब्रॅकेट जॉईन करायचे. बोला. हां पी अँड क्यू. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हां मग एक काम सर एवढं मोठं लिहायला कंटाळा येतो. बरं ठीक आहे. 1 2 3 4 हा झाला कॉलम नंबर 4. कॉलम नंबर 4 च निगेशन पी म्हणजे कॉलम नंबर 3 सोबत कंडिशनल असा कॉलम नंबर 5 तयार होईल. खतम. समजलाय. ओके एकदा हे तयार झाल्यावर मग काही इश्यू नाही आहे. बघा सांगा टी 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 एफ एफ टी एफ एफ. से यस यस. सांगा पी आहे की निगेशन पी आहे. निगेशन पी. पीच्या सगळ्या एंट्री चेंज करा. सांगा टीचं एफ टीचं एफ एफचं टी एफचं टी. से यस यस. सांगा पी की पी अँड क्यू. पी अँड क्यू तर नॉर्मलच असते रे यार. बघा ना आता जाऊ द्या कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो. हां होय पी अँड क्यू. अँड मध्ये एकच एंट्री काय असते ट्रू असते. कुठली. बाकी सगळ्या मग आता बघायचीच गरज काय. समजला एकच एंट्री ट्रू आहे टी डी वाली. हां पी अँड क्यू टी डी टी डी. अरे एकच एंट्री ट्रू असते ना तिकडे बघू नका. आता टी एफ टी एफ एफ टी एफ 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 झालं. आता बघा 4 आणि 3 4 आणि 3 पहिला प्रिफरन्स 4 म्हणजे सांगा बरं एफ टी आहे की टी एफ आहे. कंडिशनल. कंडिशनल मध्ये एकच एंट्री फॉल्स असते. कुठली. बाकी सगळ्या एकच एंट्री फॉल्स. टी एफ वाली फॉल्स असते. बाकी सगळ्या ट्रू असतात. तेवढ्या डोक्यात ठेवा. चला निघा इकडे. हां टी एफ 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 टी एफ टी टी. खतम. तिकडे बघायचं नाही. 10 वेळ चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. समजताय. एक डोक्यात फिक्स पॅटर्न ठेवायचा की ही एंट्री आली की हे येतं. बाकी सगळ्यांचं मग प्रत्येकाचं फिक्स असते काहीतरी. से यस. सांगा टोटॉलॉजी आहे कॉन्ट्रडिक्शन आहे कॉन्टिजन्सी आहे. कॉन्टिजन्सी. नेक्स्ट. आता बघा. ओके थर्ड काय दिलाय पी कंडिशनल क्यू. हां डबल ॲरो. हां निगेशन पी और क्यू. चला बोला कोण सांगेल. श्रावणी बोल स्टेप बाय स्टेप. हां शांततेत करा काही घाई करू नका. खूप इझी आहे. हां पी क्यू. पहिले निगेशन कोणाचं आहे का बघा. निगेशन पी. सर निगेशन क्यू लिहून घेऊ. नाही जर का गरजेपेक्षा एखादा कॉलम जास्त झाला तर मार्क भेटणार नाही. जेवढे गरजेचे आहे तेवढेच कॉलम पाहिजे. क्यूचं निगेशन आहे का तर ती एंट्री लिहायचीच नाही. नाही तर उगा कॉलम वाढतात तुमचे. हां चला बोला आता पुढे. छोटे छोटे बॉटमनुसार ब्रॅकेट जॉईन कर. बोल श्रावणी. पी कंडिशनल क्यू. हां बोल पुढे. हा पी कंडिशनल क्यू केला. आता पुढे. बाय कंडिशनल नाही करू शकत तू. पहिले हा ब्रॅकेट तयार केला. आता हा ब्रॅकेट तयार करावा लागेल ना. त्याशिवाय बाय कंडिशनल कसं काय तयार कराल तुम्ही. पहिले हा ब्रॅकेट तयार केला. आता हा ब्रॅकेट तयार करा. कुठला निगेशन पी और क्यू. आणि नंतर या ब्रॅकेटचं या ब्रॅकेट सोबत बाय कंडिशनल करा. समजलाय का. पहिलेच कसं काय बाय कंडिशनल करू शकता. अरे हो. आता इकडे बघा कॉलम नंबर 1 कॉलम नंबर 2 कॉलम नंबर 3 कॉलम नंबर 4 कॉलम नंबर 5. तर तुम्हाला समजायला पाहिजे पी कंडिशनल क्यू म्हणजे कॉलम नंबर 4 आणि निगेशन पी कंडिशनल और क्यू म्हणजे कॉलम नंबर 5 आणि यांच्यामध्ये कोण आहे बाय कंडिशनल म्हणजे हा कॉलम नंबर 6. हा माझा लास्ट कॉलम जिथं पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न आलं पाहिजे. समजलंय. जमताय काही प्रॉब्लेम नाही आहे. समजताय. अरे ओके नाही. येस. चला एंट्री बघा. हां टी 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 एफ एफ टी एफ एफ. हां निगेशन पी. पीच्या सगळ्या एंट्री चेंज करा. हां पी काय ट्रू एफ ट्रू एफ एफ टी एफ टी. पी की पी कंडिशनल क्यू. मग सांगा पी कंडिशनल क्यू. कंडिशन मध्ये एकच एंट्री फॉल्स असते. कुठली टी एफ वाली. बस बाकी बघायचं नाही. हां चला बोला पी क्यू. हां कंडिशन टी 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 एफ एफ टी एफ एफ टी. एकच एंट्री फॉल्स असते ट्रू वाली. कुठली टी एफ वाली. से यस. आता इकडे बघा. होय निगेशन पी और क्यू. थांबा. निगेशन पी और क्यू. पहिला प्रिफरन्स निगेशन पी ला. दुसरा प्रिफरन्स क्यू ला. मग टी एफ होईल की एफ टी होईल. पण एफ टी कशामध्ये और. पहिले ऑरचा टेबल शिकून घ्या. ऑरचा टेबल काय असतो और. हां सर सगळ्या एंट्री ट्रू असतात. एकच एंट्री फॉल्स असते. कुठली एफ एफ. एफ एफ वाली फॉल्स असते. बस बाकी सगळ्या ट्रू. आता तिकडे बघायचं नाही. डोक्यात ठेवा एफ एफ व्हॅल्यू काय असते फॉल्स. आणि चला बोला. हां चला निगेशन पी म्हणजे हा आणि क्यू म्हणजे हा म्हणजे याचा अर्थ असं. हां एकच एंट्री फॉल्स असते एफ एफ वाली. बाकी सगळ्या ट्रू. हां एफ टी व्हेरी गुड. एफ 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 व्हेरी गुड. टी डी व्हेरी गुड. टी. समजलंय. तुम्ही प्रत्येक एंट्रीला तिकडे बघितले ना तर तुमचं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन होते. समजलंय.
समजलंय का? त्यामुळे फिक्स ठेवा, एक सिंपल आहे एकदम. हां 4 आणि 5 मध्ये बाय कंडिशनल. चला 4 आणि 5 मध्ये बाय कंडिशनल. पहिला प्रिफरन्स 4 ला, दुसरा प्रिफरन्स 5 ला. मग सांगा बरे टीटी होईल की हे टीटी होईल? असं टीटी की तसं टीटी? तसं टीटी टीटीच असतं. हां ओके टीटी. सांगा बाय कंडिशनचा टेबल पाठ करून घ्या. हां बाय कंडिशन मध्ये 2 एंट्री फॉल्स असतात. कुठल्या? टीएफ वाली आणि एफटी वाली काय असते? फॉल्स. म्हणजे बाकीच्या ट्रू. आणि चला बाय कंडिशन हां 4 आणि 5 हे बा कुठल्या फॉल्स असतात? टीएफ एफटी. हां टीटी एफएफ टीडी टीडी. समजलाय? जास्त सिंपल असंच वाटते मला तिकडे 10 वेळ बघितल्यापेक्षा. समजलाय की नाही? ओके सांगा टोटोलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे? आता किती स्टेटमेंट येत आहेत? 2. हे 2 स्टेटमेंट आले हे तर फिक्स असतं. टीडी ईडी एफ एफ टी एफ एफ हा सिक्वेन्स तिकडपासून झालाय. अरे हो की नाही? येस. नेक्स्ट चला बोला. आता थांबा रे, नेहमी म्हणतो मी ओव्हर कॉन्फिडन्स ऑलवेज. हां आवाज नको आहे. ए पी बाय कंडिशनल आर अँड क्यू बाय कंडिशनल पी. आता याच्यात प्रॉब्लेम काय माहिती आहे का? किती स्टेटमेंट आले? 3 पी क्यू आर. चालेल ना? आता थोडं याचं वेगळं असतं पण तुम्ही नका विचार करू. तुम्ही नॉर्मल पहिले टेबल तयार करा. हां पहिलं पी. समीक्षा सांग. हां हां आर स्टेटमेंट सगळे लिहून घ्यायचे. नंतर सगळ्यांचे निगेशन आहे का चेक करायचे. ते कनेक्टिव्ह नंतर जॉईन करायचे. निगेटिव्ह आहे कोणाचं? नाही. आणि चल बोल आता. हां पहिले पी बाय कंडिशनल आर करेक्ट आहे. हां पुढे बोल. हां क्यू बाय कंडिशनल आर. व्हेरी गुड. हां आणि नंतर काय करायचं? या कॉलमला या कॉलमनी काय करायचं? अँड. ते मला लिहायला तसं फार जीवावर येतं. मी नंबरच टाकतो 1 2 3 4 5. हां हा झाला 4 हा झाला 5. पहिला प्रिफरन्स 4 दुसरा प्रिफरन्स 5 ला काय टाकायचं? अँड. असा कॉलम नंबर किती? 6 जिथं माझं सगळ्यात शेवटचं मोठं स्टेटमेंट पॅटर्न येतं जे दिलं होतं ते. बरोबर आहे? ओके ते लास्ट कॉलममध्ये हळूहळू जॉईन करत जायचं. आता प्रॉब्लेम काय? ओके इनपुट्स किती आहेत सांगा? 2 आहेत की 3 आहेत? 3 इनपुट्स असेल तर हे येणार नाही. 3 इनपुट्स असेल तर बाळांनो लक्षात ठेवा 8 एंट्रीज येतात. किती? 8. जेव्हा 2 इनपुट्स असतात तेव्हा 4च एंट्रीज येत असतात. बघा 1 2 3 4. पण जेव्हा 3 इनपुट्स असतात तेव्हा 8 एंट्रीज येतात. कुठल्या 8 एंट्रीज येतात तर लक्ष द्या. काय करायचं? पी ला काय करायचं? टी 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 4 ट्रू काढायचे. एफ 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 4 एफ काढायचे. 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे किती एंट्रीज झाल्या? 8. 4 ट्रू आणि 4 एफ. आता इकडे काय करायचं? तर इकडे आपला पॅटर्न चालवायचा. टी टी डी एफ एफ टी एफ एफ. कुठला सांगा? टी टी डी एफ एफ टी एफ एफ. बोला. हां क्यू आणि आर ला बोला. टी 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 एफ एफ टी एफ एफ. पुन्हा हां टी 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 एफ एफ टी एफ एफ. ही टेक्निक सांगता येईल. लक्षात ठेवा 3 स्टेटमेंट. त्याचा एक फॉर्म्युला असतो. कोणाला सांगू नका. तुम्ही सगळे सांगता कोणाला? हां 2 रेज टू द पॉवर एनचा फॉर्म्युला असतो. 2 रेज टू द पॉवर एन. म्हणजे जर का तुमचे इनपुट्स किती आहेत? 2 तर लक्षात ठेवा 2 रेज टू द पॉवर एन म्हणजे 2 रेज टू 2 किती असतं? 4 एंट्रीज. 1 2 3 4. जर का तुमचे इनपुट्स किती आहेत सांगा? 3 म्हणजे 2 रेज टू द पॉवर 3. 2 रेज टू पॉवर 3 किती असतं? 8 एंट्रीज. चालेल? ओके हो म्हणा ना. आणि 4 असते तर 2 रेज टू 4 किती? 16 जे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. हां हां चालेल. 8 एंट्रीज कशा काढायच्या समजलाय? 8 एंट्रीज कशा काढायच्या बोला? पी चे सगळे पहिले 4 ट्रू नंतर 4 फॉल्स. आणि क्यू आणि आर ला कसं करायचं? टी टी डी एफ एफ टी एफ एफ पुन्हा टी टी डी एफ एफ टी एफ एफ. काय टेन्शन आहे? समजलाय हो की नाही? येस. आणि चला लागा कामी लागा. पी बाय कंडिशनल क्यू. होय पी बाय नाही पी बाय कंडिशनल आर. ए पी आर 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 पी आर. बाय कंडिशनल आहे. बाय कंडिशनचा टेबल पहिले पाठ करून घ्या. सांगा काय असतो? 2च एंट्री फॉल्स असतात. कुठल्या? टी एफ आणि एफ टी. हे बघा टी एफ आणि एफ टी. आणि लगेच म्हणा बाई हां पी आर पी आर. हां टी एफ एफ टी फॉल्स असतात बाकीच्या सगळ्या ट्रू असतात. हां टी एफ एफ टी फॉल्स असतात बाकीच्या सगळ्या ट्रू असतात. बसलं का डोक्यात? येस. हां आता पी आर. हां टी 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 एफ फॉल्स. टी 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 एफ 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 टी एफ
सोडायचंच नाही, मला श्वासच नाही घ्यायचा पूर्ण झाल्याशिवाय. एक नंबर सर, काहीच नाही समजत आहे. समजताय का? हा चला, इथे बाय कंडिशनल आहे. सांगा क्यू आणि पी मध्ये. सांगा क्यू आणि पी मध्ये पहिला प्रिफरन्स क्यूला आहे, दुसरा प्रिफरन्स पीला आहे. सांगा हा टीटी की तो टीटी? तो टीटी. क्यूला पहिला प्रिफरन्स आहे, त्याचे बाय कंडिशनल आहे. बाय कंडिशन मध्ये दोनच एंट्री फॉल्स असतात. कुठल्या? टीएफ आणि एफटी. चला बोला. हा क्यूला पहिला प्रिफरन्स. हा टॅटा टॅटा एफटा एफटा टीएफ टॅप टेप एफ 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 एफ. से यस यस हो म्हणा. आणि हे बा माझ्याजवळ तरी असे रॅन्डम आहे, तुमच्यावर तर असे लाईन्स आखलेले असतात नोटबुकमध्ये, त्यामुळे तुमच्या एंट्री अशा बरोबर येतात, प्लेन अशा एकदम सरळ येतात. समजलाय की नाही? माझ्या थोडी अशा वर खाली जाऊ शकतात. ठीक आहे. आता मला हे सांगा 4 आणि 5 मध्ये. 4 आणि 5 मध्ये काय? अँडचा टेबल बघा काय असतं. सर एकच एंट्री ट्रू असते, बाकी सगळ्या एंट्री फॉल्स. सांगा कुठली एंट्री ट्रू असते? टी वाली, बाकी सगळ्या फॉल्स. चलो लगे रहो. हा टॅटा ॲप्टा आ आ आ आ कॉन्ट्रडिक्शन आहे, कॉन्टिजन्सी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे, टोटॅलिटी आहे की कॉन्टिजन्सी आहे? करता येईल का आता? यस. चला बस. काय बसायसाठी आलो का आपण इथं? घरी जाऊन बसायचं असतं. तुमच्या कॉलेजला सुट्ट्या कधी लागतात ते एकदा सांगा रे पटकन मला. लागल्या पण 25 तारखेपासून लागतील ना सगळ्यांना? हां चला. ए बस बस बस. मंथन सांगतोच का टेबल कसा तयार करायला? मंथन बोल. मंथन हा बरोबर आहे, बोल. अबे काढणं बाहेर, बोल ना. हा पी हा क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. एबीसीडी विचारली? ओके. हा पी क्यू आर. पुढे बोल मंथन. नाही, पहिले निगेशन बघायचं कोणाचं आहे का? सांगा निगेशन कोणाचं आहे? त्यालाच लिहायचं. सेपरेट इंडिव्हिज्युअल निगेशन लिहायचं. निगेशन क्यू. हा पुढे बोला. हा बोला ना. पी और निगेशन क्यू. नंतर आर अँड पी. झाला 1 4 5 6. आता हा कॉलम नंबर 5, हा कॉलम नंबर 6, यांच्यामध्ये कंडिशनल म्हणजे कॉलम नंबर 7. आता करता येईल का? झालं. 2 स्टेटमेंट आहे की 3? एंट्रीज किती येतात? 8. सांगा कुठल्या येतात? टी डी 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 एफ 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 एफ. आणि क्यू आणि आर ला टी डी डी एफ एफ टी एफ एफ टी डी डी एफ एफ टी एफ एफ. लगे रहो. अरे हो की नाही? चला मग एक काम करतो मी, पुढचे तुम्हाला टेबल तयार करून देतो. तुम्ही म्हणजे हेच तयार करून देतो, बाकी तुम्ही करू शकता ना आता. आणि टेक्निक आहे सांगितली मी. 10 वेळ तिकडे बघायचं नाही, पहिले फिक्स करायचं. होतं म्हणतही नाही. लक्ष द्या. समजताय? हां चला. क्वेश्चन नंबर 24 सांगा. क्वेश्चन नंबर 24 मधला फर्स्ट. पी अँड निगेशन क्यू बाय कंडिशनल पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यू. हां चला. ए बोला, कोण बोलेल? बोल अदिती बोल. पी क्यू निगेशन क्यू. पी अँड निगेशन क्यू. व्हेरी गुड. पी कंडिशनल क्यू. छोटे छोटे. आणि आता एक शेवटचं जे या दोघांना जॉईन करायचं आहे. कंडिशनल की बाय कंडिशनल? बाय कंडिशनल. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. आणि नंतर काय करायचं? हा फोर्थ आणि हा कोण असतो? फिफ्थ. या दोघांना काय करायचं? बाय कंडिशनल. म्हणजे कोण? सिक्स्थ. से यस यस. अरे हो म्हणा ना. आता त्यातलं मोस्ट चॅलेंजिंग मला 4थ्या नंबरचं वाटतं बघा. हां ज्याला बुद्धी आहे त्यांनी सांगायचं. चला आपलं काम संपलं. हा क्वेश्चन माझ्यासाठी नाहीच आहे म्हणजे. हा चला बोला काय करायचं. हा ए
ज्याला बुद्धी आहे त्यांनी सांगायचं मला हा कसा तयार करायचा. ते पी क्यू आर ठीक आहे, जोडाल कसे? थांबा, पहिले जोडलं पी, हा क्यू आर, निगेशन नाही आहे कोणाचं, चला तेही जिंकलो. हा हा पी और क्यू, चला हा हा क्यू और आर, हा चला क्यू और आर, हा या दोघांना जोडायचं. त्याच्यात आता 3 ऑप्शन आहे, त्यात 3 ऑप्शन आहे. ओके, इथं असोसिएटिव्ह लॉ यूज करू शकता, लॉ ऑफ ब्रॅकेटिंग. तुम्ही ब्रॅकेट बरोबर दिलं नाही, तुम्ही डायरेक्ट सुरूच नाही करू शकत. असं तुम्ही काय करा पहिले माहिती आहे का, लक्ष द्या. तुम्ही काय करा पहिले हा एक ब्रॅकेट आहे, थांबा, हा एक ब्रॅकेट आहे, याला ब्रॅकेट देऊन द्या एक. कोणाला? आर बाय कंडिशनल पी ला. मग आता आपण काय करायला पाहिजे, थोडा मॉडिफाय, पी और क्यू और आर बाय कंडिशनल पी ला एक ब्रॅकेट देऊन द्यायला पाहिजे होता, और क्यू और आर असं करायला पाहिजे होतं. थांबा, त्यातही आता जॉईन कसे करायचे? तुम्ही असं नाही म्हणू शकत सर, सर पी, सर क्यू, सर आर, सर हा काढला, हा काढला, हा काढला. पण जॉईन करताना तुम्हाला जे टेबल आहे ते तिघांचे जॉईनिंगचे आहे की दोघांचेच आहे? दोघांचे. तर मग हा आर कंडिशनल पी एक तर याला द्यायचा की याला द्यायचा हे तुम्ही पहिले डिसाईड करा. कोणालाही दिला चालतो, असोसिएटिव्ह लॉ आहे. याला द्यायचा म्हणजे मी काय करणार, हे बघा, पी और क्यू और आर बाय कंडिशनल पी, आणि इथं करतो ब्रॅकेट. येस, समजलंय? कारण शेवटच्या कॉलम मध्ये एंट्री त्रास होईल ना तुम्हाला. शेवटच्या कॉलम मध्ये मला हे सांगा, जॉईंट फक्त कुठल्या तरी दोघांनाच होत असतात ना. तुम्ही जर का असंच ओपन ठेवलं तर काय होईल, हा वेगळा काढला, हा वेगळा काढला, हा वेगळा काढला, तिघांचं जॉईन होत असते का? जॉईन किती लोकांचं होते? मग तुम्ही डिसाईड करा की हा याला द्यायचा की त्याला द्यायचा. समजलंय? मी काय केलं सांगा, पी और क्यू आर बाय कंडिशनल याला एक ब्रॅकेट देऊन दिला, बरोबर? म्हणजे या दोघांचा मिळून एकच तयार केला, आणि नंतर काय केलं, और याला काय केलं, क्यू और आर. म्हणजे शेवटचा कॉलम समजला तुम्हाला? आता सांगा शेवटचा कॉलम काय होईल, याला याच्यासोबत और होईल. बरं, असं काही नाही की तो यालाच दिला पाहिजे, तो तुम्ही हा एकटा ठेवा आणि या दोघांना एक ब्रॅकेट दिला असता तरी चालतो, काही केलं तरी चालतं. ओके, सांगा आता काय करा. आता जमेल तुम्हाला, आता काही इश्यू नाही. सांगा, फक्त आता नंबर टाकावा लागेल, कारण की एवढी मोठी एंट्री शेवटच्या कॉलम मध्ये आणायची आहे. हां बोला, बोल रे, वेद नाव आहे तुझं? आदित्य, बोल. पी पी क्यू आर, शांततेत, पी और क्यू आर बाय कंडिशनल पी, थांबा, क्यू और आर, हां थांबा, आता नंबरच टाकू, 1 2 3 4 5 6, सगळे बॉटमनुसार इंडिव्हिज्युअल ब्रॅकेट तर तयार केले तुम्ही. आता जॉईन कसं करायचं? हां, पी और क्यू म्हणजे 4 नंबर, आर बाय कंडिशनल पी म्हणजे 5 नंबर, आणि 4 आणि 5 ला कशात और, 4 आणि 5 ला कशात और, म्हणजे तयार झाला 7 नंबर. थांबा, पेपर मध्ये समजणार नाही, त्यामुळे तुम्ही नोटबुक मध्ये काय करायचं, ओके, पेन्सिलनी इथं लिहून टाकायचं हा 7 नंबर आहे म्हणून. तुमचंच तुम्हाला समजलं पाहिजे ना. तुम्ही लिहून तर आता तुम्ही आता सगळं सॉल्व्ह करताय आणि तुमचा मोमेंटम लॉस झाला. मोमेंटम लॉस झाला म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मन इकडे तिकडे गेलं, पाणी बिली पिलं आणि डबल बघता, अबे काय 7 कुठे आहे, 7 तर इथं लिहून घ्या की हा 7 नंबर आहे. समजलाय? आणि मग तुम्हाला समजेल हा कॉलम म्हणजे कोण, 7 नंबर कोण, आणि हा म्हणजे कोण, 6 नंबर. 7 नंबर आणि 6 नंबर यांच्यामध्ये कोण आहे, और, म्हणजे 8 नंबर. हा झाला लास्ट कॉलम. मोमेंटम लॉस होतं, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, छोट्या छोट्या गोष्टी चुकतात, त्यामुळे सांगितलेले सगळे रूल फॉलो करा. आणि ज्यांचं शिकवताना लक्ष नसेल त्याचे डोकं फिरतच राहते, काय केलं सर नाही. थोडे जरी मन इकडे तिकडे गेलं की समजत नाही. पुन्हा एकदा सांगतो, पी केलाय, क्यू केलाय, आर केलाय, छोटे छोटे ब्रॅकेट्स तयार केले. आता राहिलं जॉईन कसं करायचं, बरोबर आहे? बरोबर आहे. तर तुम्हाला समजायला पाहिजे हा कोण आहे, पी के पी और क्यू, पी और पी म्हणजे कॉलम नंबर 4, आणि हा पी बाय कंडिशनल पी म्हणजे कॉलम नंबर 5.
आता 4 आणि 5 ला काय करायचं आहे, ऑर मध्ये जॉईन करायचं आहे. अरे ओके नाही. सो 4 आणि 5 ला ऑर मध्ये जॉईन करायचा आहे. हा एक नवीन कॉलम तयार झाला. कुठला, 7. हे इथं लिहून घ्या, हा 7 आहे. पेन्सिल लिहायचं ते, नंतर रब करून टाकायचं सगळं झाल्यावर. एकदा हा 7 नंबरचा अख्खा कॉलम आणि हा QRR. QRR म्हणजे किती, 6. म्हणजे 7 नंबरचा कॉलम आणि 6 नंबरचा कॉलम यांच्यामध्ये कोण आहे, ऑर आहे. म्हणजे कॉलम नंबर किती झाला, 8. खतम. बाकी तर तुम्ही करा, बाकी तर हे महत्वाचं नाही आहे, हेच महत्वाचं आहे. समजलंय का मी काय बोलताय. आणि ते प्रॅक्टिसनीच जमेल. कशाने, प्रॅक्टिसच करावं लागणार आहे तुम्हाला. सर ते प्रॅक्टिस काय असते, छान. चला क्वेश्चन नंबर 4. बस होईल. तुम्ही केलंच काय, मीच तर करून राहिलो सगळे. बस होईल तर असे म्हणता जसे तुम्ही 10 क्वेश्चन स्वतः सॉल्व केले. सर तुम्हाला काय बुद्धीची गरज आहे, आमची किती बुद्धी चढते. तुम्हाला काय, तुम्हाला यायचे 2 विषय शिकवायचे आहे, फिजिक्स मॅथ्स. आम्हाला तर 3-3 विषय शिकायचे आहेत आणि काही काही तर अति हुशार आहे, 4-4 विषय आहेत. ओके. सर ठीक आहे. हां तर काय गंमत आहे का सर एवढं लक्षात ठेवणं. हां तरी ते इंग्लिश ते तर राहिलेच वेगळे. मग गावातल्या बाकीच्या पंचायती असतात आम्हाला मित्रमैत्रिणींच्या, त्या वेगळ्या सॉल्व कराव्या लागतात. घरचे टोमणे ऐकावं लागतात. सोसायटीत एखादा म्हातारा असते तेही काही बोलत राहते. कमी स्ट्रगल आहे का सर आमच्या आयुष्यात, ठीक आहे. हां आणि त्यात तुमचे टोमणे, मी तर टोमणे मारते नाही बाळांनो तुम्हाला. काय, मी टोमणे मारतो काय, तुम्हाला लाज तरी वाटते का मी कधी काही बोलतो काय. हां हां बोला आता, सांगा बघा लास्ट क्वेश्चन. हे बोल रे बाळा, तुझं नाव काय रे, आयुष. बोल. हां आयुष आहे की आयुष आहे, आयुष. हां बोल आयुष. हां PQ ए थांबा, आयुष्य सांगताय. PQ निगेशन बघ आयुष कोणाचं आहे का, बोल ना. मग असं बोल ना, निगेशन P. हां बरोबर आहे. आता छोटे छोटे ब्रॅकेट जॉईन कर, P and Q. हे बाय छोटे छोटे ब्रॅकेट जॉईन कर, P and Q. व्हेरी गुड. थांबा आयुष तूच सांग. हां जॉईन केलं. इथं Q आहे का, मग तिथं P करून घ्या टेक्स्टबुकमध्ये, नोट्समध्ये. ठीक आहे. हां तर ठीक आहे ना, एवढं काय तुम्ही पागल आहे का थोडे. ठीक आहे, जे लिहिलं त्याला सॉल्व करायचं. हां चला बोला. PQ. हां मग निगेशन Q आहे तर निगेशन Q सुद्धा लिहावं लागेल आता. अरे अच्छा, निगेशन P नाहीच आहे. हां निगेशन Q, Pचं निगेशन नाहीच आहे. बोला आयुष. P and Q. हां बोला ना. तुम्ही तिकडे जाऊच नका ना, पहिले तुम्ही हे करून टाका ना. P and Qचं Q सोबत निगेशन, P सोबत निगेशन नाही, कंडिशनल. हां 1 2 3 4 5. थांबा आता पेन्सिलने लिहून टाका. हा कोण आहे, 5 आहे. पुढे समजणार नाही. बरं ठीक आहे, लिहिलंच आहे 5. आणि नंतर काय करायचं, Q and निगेशन Q. से यस. हे बघा Q and निगेशन Q. से यस. हा कॉलम नंबर किती झाला सांगा, 6. तर तुम्हाला समजायला पाहिजे हा कॉलम नंबर 5 आहे आणि हा कॉलम नंबर किती आहे, 6. सांगा 5 आणि 6 मध्ये डबल काय, कंडिशनल आहे. बोला 5 आणि 6 मध्ये डबल काय, कंडिशनल. म्हणजे कॉलम नंबर किती, 7. समजलाय, समजलाय. अरे हो की नाही. अरे डोंट वरी, आपल्याला 1-2 दिवस घ्यायचा आहे. नसेल समजा हळूहळू जमेल, ते प्रॅक्टिस करावं लागेल. चालेल. ओके चला घ्या, सुरू करा. तिकट लागलं काय, हां सुरू करा. चला लवकर, फास्ट. कम ऑन एव्हरीवन.